चला तर आज येऊन पोचतो आपण दत्त मंदिर देवळी कृष्ण गोपाल आणि आज आपण जाणून घेणार आहोत दयाल हरी प्रभूच्या मंदिराबद्दल. खूपच सुंदर असं कृष्ण गोपाल हे मंदिर बनवलेलं आहे. श्री दत्त प्रभू प्रवेशद्वार घाटो. तुम करता तुम ही कारण चला. तुम करता प्रभू मंदिरामध्ये कोणी असते तुम ही कारण तुम करता तुम ही कारण हे परम कृपाल हरी हे दीन दयाल हरी हे कृष्ण गोपाल हरी दादा आहेत. दादा हे दीन दयाल हरी सखा सारथी शरणागत के सखा सारथी शरणागत के सखा सुंदर अशी दत्तांची मूर्ती. शरणागत के सदा प्रतिपाल हरी हे दीन दयाल हरी हे परम कृपाल हरी हे कृष्ण गोपाल हरी शाम के रंग में रंग गई मीरा रस जय श्री चक्रधर. तो रस की तर चला कृष्णदास बाबांकडून आपण जाणून घेऊ की वर्षभरात किंवा कायमस्वरूपी तर कोणते कोणते कार्यक्रम होतात. जग से निमित्त आके भगवान श्री दत्तात्रय प्रभू या सूरदास चारही युगामध्ये त्यांचा अवतार आहे. रस किए या ठिकाणी हे मांडलिक स्थान आहे. स्थानाचे प्रकार तरणांची आणि मांडलिक असे आहे. त्यापैकी हे मांडलिक स्थान असलेले इथं भक्तजनांचे मनोरथ पूर्ण होतात. या ठिकाणी सत्संग श्रावण महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात रोज सायंकाळी 8:30 ते 9:30 पर्यंत इथं पुथीचा कार्यक्रम असतो. गावातील भक्तमंडळी माता भगिनी बालगोपाल हे सर्व उपस्थित असतात. या ठिकाणी दरवर्षी एक आश्रम आणायचा. त्या आश्रमाच्या माध्यमातून सत्संग करायचा, लोकाला ज्ञानार्जन करायचं आणि त्या निमित्तानं भक्तांचे जे काही दुःख असतील ते दुःख निवारण करण्याचं हे एक स्थान आहे. कारण तुम्ही दुःख निवारण करण्यासाठी बाकीच्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता, परंतु जे पिशाचं म्हणतात, भूत म्हणतात, हे जर अंगात गेल्यानंतर याला देवाशिवाय कोणताच पर्याय नाही. काही लोक अंधश्रद्धेमुळे भगतकडे जात असतात, त्यांच्याकडून धागादोरा करतात, परंतु तो धागादोराचा जोपर्यंत मंत्राचं सामर्थ्य आहे तोपर्यंत त्याची पावर आहे. जर सामर्थ्य नष्ट झालं की पूर्ववत तसं तयार होतं. तर त्याचं दुःख निवारण करण्याचं हे स्थान आहे. या गावामध्ये कमीत कमी 150 ते 250 घरं महानुभावपंथी आहेत. कोणाची अन्वय आहेत, कोणाची शिष्य आहेत, कोणाची काही आहेत. अशा निमित्तानं या काटूर नगरीत हे छोटंसं दत्त मंदिर आहे, परंतु इथे मोठे मोठे संकष्ट निवारण होतात. अशी या मंदिराची ख्याती आहे. श्री दत्तात्रेय महाराज की जय.
धन्यवाद बाबाजी.